US मध्ये ॲज अ शेफ माझा एकच रूल आहे, स्टाफला तेच मिळणार जे आपल्या मेनूवरती आहे. करा ऑर्डर तुम्ही. तर जय शिवराय मंडळी, मी आहे श्री, मुक्काम पोस्ट कोल्हापूर, राहणार USA. आजच्या दिवसाच्या सुरुवातीलाच डाळ, बिर्याणी आणि मंडी राईस याचं प्रिपरेशन चालू झालंय, म्हणजे आजचा दिवस एकदम बिझीच असणार. त्यात आपली स्पेशल अशी जिव्हाळीची भरली भेंडी पण संपली होती आणि कढाई ग्रेव्ही पण. आता त्या ग्रेव्हीचं प्रिपरेशन मी तयारच करत होतो, तेवढ्यात मला कळालं की राईस शिजलाय. मग म्हणलं लागल्या हाती गोट आणि चिकनला दम मारून घेतलेला बरा, म्हणजे आपली चिकन आणि दम बिर्याणी पण रेडी होऊन जाईल. बिर्याणी तर रेडी झाल्या, त्यासोबत कढाई ग्रेव्ही पण. आता आपल्या पोटाचं काय म्हणून म्हटले काठी रोल पण तयार करून घेऊ, कारण माझं गणित सोपं आहे. ॲज अ शेफ मी किचन मध्ये कोणतेही रिस्ट्रिक्शन्स लावलेले नाही. कोणाला काय पाहिजे असेल ते मेनू बघून ऑर्डर करा, तयार करून दिलं जाईल. त्यामुळेच कदाचित आमचे सगळेच एम्प्लॉई खूप सॅटिस्फाईड आहेत. म्हणूनच ते सर्वजण आपलं काम समजून नाही करत, तर रिस्पॉन्सिबिलिटी समजून करतात. आता तुम्ही सर्वजण म्हणणार फूड कॉस्टिंगचं काय? मग हे बघा, एकूण माझ्याकडे 6 एम्प्लॉईज आहेत आणि प्रत्येक एम्प्लॉईला जर का मी एक डिश जर का मारून दिली ना, तर असा काय आमचा करोडोचा काय लॉस होणार नाही. आणि विषय कसा आहे, त्यांच्या पोटाचं जर का मी बघितलं ना, तर ते कामाचं बघतील. आता ही इव्हनिंग जितकी सुंदर दिसते ना, तितकी सुंदर काय माझ्यासाठी नव्हती, कारण सकाळी जो प्रेप केला होता ना, तो कधी संपला ते कळालंही नाही. इतकी इव्हनिंग बिझी झाली होती. आणि त्यात म्हणजे बरोबर क्लोजिंगच्या टायमाला एक टेबल आला, त्याचा काय तो निकाल लावून आम्ही निघालो घरी. जय शिवराय.